सन्माननीय अमोलजी शेलार आणि योगेशजी सांबरे यांचं आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होत असताना जरार मुल्ला, एक वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते बीसीसी बोरिवली संघाकडून. पहिला बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड लागली आणि फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. पहिल्याच बॉलवर शिवाजीच्या रूपात मोठा धक्का. मात्र नाद लागलाय, परंतु या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेने सर्वांना मात्र खेचून आणलंय. पाहू प्रत्यक्ष स्टँड मध्ये अनेक संख्येने मात्र आपल्याला रसिक पाहायला मिळत आहेत आणि शिवाजीच्या या ठिकाणी आपल्याला चांगली खेळाडू वृत्ती आहे जे पाहायला मिळाली. जरूर बॅटची कडा लागली, पंचाकडे त्यांनी लक्ष वेधलं नाहीये आणि लगेच त्यांनी मात्र आपल्या खेळाडू कक्षाने वाटचाल केली. याच म्हणतात खेळाडू वृत्ती. यस, खेळाडू वृत्तीचं दर्शन त्याने घडवलेलं आहे, परंतु चांगली खेळ त्याला करता आली नाही. शून्यावर बाद झालाय. नवीन फलंदाज मुकेश बॅटचा थोडासा फेस उघडत असताना पहिली धाव फलकावर लावतोय. दुसऱ्या बॉलवर अकाउंट ओपन झालंय. सन्माननीय अमोलजी शेलार आणि योगेशजी सांबरे यांचं आगमन व्यासपीठावर यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत या स्पर्धेसाठी. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार आणि दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. जरूर या स्पर्धेमध्ये नेवा कंपनीचा चेंडूचा वापर केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा जरार फुलटा चेंडू ऑन साईडला पटका उचलला, फेकून देण्याचा प्रयत्न मिड विकेटला. रायल शेख आहे, जबरदस्त झेल पकडलाय आणि अजून एक धक्का लागत असताना टीम आई एकविरा स्पोर्ट जुपाडा संघाला. सरपंच मारतोय बाजी. गडी त्याने बाद केला होता या मॅचमध्ये. त्याहीपेक्षा चांगली सुरुवात. हा बॉल तेवढा चांगला नव्हता खरं तर, पण फटका चुकीच्या जागेवर, योग्य टायमिंग साधता आलं नाही फलंदाजाला. आणि धक्का क्रमांक 2 आई एकविरा स्पोर्ट जुपाडा संघाला. टॉस हारल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना बीसीसी बोरिवली संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे या मॅचमध्ये आई एकविरा स्पोर्ट जुपाडा. परंतु जो निर्णय कॅप्टनने घेतलाय तो फलंदाजांना सार्थ ठरवता आलेला नाही. धावसंख्या फक्त 1-2 गडी बाद. नवीन फलंदाज जय मैदानामध्ये. यावेळेला हुक केलाय खरा, परंतु इष्ट्यांवर बॅट जाऊन आदळली आहे. हिट विकेट, फलंदाज बाद. गेलेली नाय अरे विसरू नका याचा दंगा, भल्या भल्या ना तावलाय. एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही मैदानाच्या पलीकडे जर आदिवासी झेल पकडला तर वाफालेगावचे लाडके बालेमामा अर्थात अमित विशे याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे आणि कॅश आमच्याकडे जमा आहे. मात्र रॅलिंगच्या पलीकडे आपण झेल घ्यायचं आहे. रॅलिंगच्या आतमध्ये जर झेल आपण टिपलात तर तुम्हाला 100 रुपये जमा करायला लागतील, याची देखील नोंद घ्या. तिसरा धक्का लागला. हिट विकेटच्या स्वरूपात बाद होणारा हा पहिला फलंदाज मला वाटतं जय बाद झालाय. पहिल्या बॉलवर नरेंद्र बाद झाला, त्यानंतर शिवाजी बाद झाला, त्याच्यानंतर नरेंद्रची विकेट गेली तिसऱ्या बॉलवर आणि चौथ्या बॉलवर धक्का लागलाय जयच्या रूपात. एकाच ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 गडी बाद केलेत. जरा नवीन बॅट्समन हनुमान. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, चांगला बॉल होता यावेळेला. बॅट तर फिरवली, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट देखील पाहायला मिळते. काही क्लोज इन फिल्डर्स, काही कॅचिंग पोझिशनमध्ये फिल्डर्स पाहायला मिळाले होते, कारण हॅट्रिक बॉल होता. आता पुन्हा एकदा फील्ड प्लेसमेंटमध्ये थोडासा बदल करण्यात आलाय. हो जरूर, अशा प्रमाणे फील्ड प्लेसमेंट आपण एक्झॅक्टली टेस्ट क्रिकेटमध्ये आज पाहतोय, परंतु त्या ठिकाणी बीसीसी बोरिवली संघाने मात्र अशा प्रकारचा फील्डिंग की ते सजवला. फुलटा चेंडू ऑन साईडला मात्र पाहू शकाल. पुन्हा अगदी वाडिश मिडविकेट क्षेत्रामध्ये पाहू शकाल. राहिल शेख वेगाने आला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं, चेंडूला फील्ड केला आणि अखेर धाव तिथे मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. परंतु चांगली सुरुवात बीसीसी बोरिवली संघाची आपण पाहत आहोत आणि पहिल्या जरार मुलांना फक्त 2 धावा खर्च केला आणि अखेर 3 विकेट्स मात्र त्याने प्राप्त केलेले आहेत. अप्रतिम सुरुवात जरार मुल्लाच्या माध्यमातून.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 2 धावा फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. आई एकविरा स्पोर्ट झुपाडा इथे चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. प्रत्येकी 5 षटकांची लढत आहे आणि ते लक्षात घेऊन आता फलंदाजी करावी लागणार आहे. फलंदाजांना सुरुवात तेवढी चांगली मिळालेली नाही, निराशाजनकच सुरुवात आहे. मात्र खेळपट्टीवर काही वेळ जर फलंदाजांनी घालवला तर जरूर आपल्याला काही धावा तिथे बनताना दिसतील. या मैदानावर धावा चांगल्या होत आहेत. बऱ्याचशा सामन्यांमध्ये आपण बघितले या अगोदर देखील जेव्हा जेव्हा जय गणेश चषकाचं आयोजन येथे झालेलं आहे भरपूर हाय स्कोरिंग सामने देखील पाहायला मिळालेले आहेत. थोडंसं विस्तीर्ण असं ग्राउंड जरूर आहे, त्याचा लाभ बऱ्याचदा गोलंदाजांना देखील मिळतो. आणि खेळपट्टी फार महत्त्वाची आहे. या खेळपट्टीमध्ये दोघांसाठी मदत आहे. फलंदाज देखील धावा खोऱ्याने बनवत आहेत, चांगले गोलंदाज विकेट्स घेत आहेत. राहीलचा पहिला बॉल भन्नाट वेग होता या बॉलमध्ये, बीट करून गेलाय बॉल बॅट्समनला. चांगली सुरुवात मॅजिकल ऑफ PTC अर्थात राहिल शेख. परंतु पहिल्या चेंडू मात्र पहिल्या तर वेगाने मात्र त्या ठिकाणी बीट केला आणि अखेर निर्धावानं मात्र आपल्या षटकाची सुरुवात केली. राहिल शेख ओव्हर द विकेट. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, विशेष काही असं फुटवर्क नव्हतं आणि चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज राहिल शेख. हा थोडासा नौका संघ आहे अजय एकविरा स्पोर्ट झुपाडा संघ जर पाहिला तर, आणि कुठेतरी मात्र या संघामध्ये सरावाचा अभाव पाहायला मिळाला. त्याच अनुषंगाने मात्र धावा संत गतीने आपण पाहतोय. इथे मात्र पहा मॅजिकल डिलिव्हरी होती की नाही अजय. ज्या चेंडूसाठी मात्र आपण राहिलला ओळखतोय तीच डिलिव्हरी त्याच्या भात्यातून मात्र या ठिकाणी बाहेर निघाली. पाहू शकाल चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. सलगचा हा तिसरा डॉट चेंडू या दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू अतिशय वेगानं टाकले होते, मात्र तिसरा बॉल स्लोवर डिलिव्हरी, क्लेवर चेंज ऑफ पेस. यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त, अगदी एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय, फलंदाज बाद. चौथ्या विकेटचं पतन. मार्केटमध्ये बरेचसे डॉन येतील जातील, पण आपला फेवरेट फक्त मात्र त्या ठिकाणी सन्मान देऊ शकला नाही आणि अखेर अजून एक विकेटचं पतन. यानंतर पुढील जो सामना असेल SSC पडगाव विपक्ष चेरोबा स्पोर्ट वाशेरे, दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. आणि या सामन्यातील जो संघ जिंकणार आहे तो संघ मात्र पुढील सामन्यामध्ये अमर स्पोर्ट कास्ते संघाच्या विरोधात खेळेल. फार मोठा सामना असणार आहे यानंतर. चेरोबा स्पोर्ट्स वाशेर विरुद्ध SCC पडगा संघानं सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. रोमार्चक सामना होता खरं तर त्यांचा, ज्या मॅचमध्ये त्यांनी विजय मिळवला आणि त्यांचं आव्हान जिवंत आहे या स्पर्धेमध्ये. खालिंगच्या स्पर्धेमध्ये देखील दमदार कामगिरी राहिली होती. विशेषतः प्रलेशनं खूपच दमदार कामगिरी त्या स्पर्धेमध्ये केली होती. आज प्रलेश संघामध्ये नव्हता पहिल्या मॅचमध्ये. स्लोवर बॉल हवेत आहे, मिस टाइम फटका, सॉफ्ट डिसमिसल, कॅप्टन बाबूनं टिपलाय झेल आणि फलंदाज फेल. आय थिंक सुदर्शन काटोले यांची ही फरमाईशी होती की हा गाणं झाला पाहिजे आणि DJ एमने मात्र तो गाणं सादर केला. परंतु या ठिकाणी अजय असं वाटलं की कॅचिंग प्रॅक्टिस सुरू होती का, ज्या अनुषंगाने झेल तिथं मात्र संपादित केलंय. निश्चितच खरं तर स्लोवर बॉल होता, पिक करता आला नाही. खूप लवकर खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज रोहनने. रोहन कधी आला कधी गेला कोणाला काही कळलं देखील नाही. 5वा झटका बसलाय. फक्त 2 धावा धावफलकावर दिसत आहेत. अतिशय नाजूक अवस्था, बिकट परिस्थिती आहे. अक्षरशः घसरगुंडी उडालेली आहे प्रथम बॅटिंग करत असताना आई एकविरा स्पोर्ट्स झुपाडा संघाच्या फलंदाजांची या मॅचमध्ये. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी टॉप ऑर्डर पूर्णपणे गारज झाली. याचं कारण चांगली गोलंदाजी या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहिलेली आहे. पुन्हा फटका हवेत केलेला आहे. डीप मिडविकेटला मात्र फिल्डर जरूर होती, ते मात्र सज्ज आहेत. जोपर्यंत चिटवा मात्र फील करतील तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी वेगानं पूर्ण केल्या गेल्या. आणि अखेर पॉवर प्लेचा आपण जर खेळ पाहिला तर पूर्णपणे BCC बोरी संघाच्या बाजूला लागलेला आहे. कारण 5 गडी पॉवर प्लेमध्ये आई एकविरा स्पोर्ट झुपाडा संघाने गमावले आणि धाव फलक्यावरती फक्त धावा जोडल्या गेल्या 4. म्हणजे धावा कमी आणि विकेट जास्त अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे.
इथून पलटवार केला जाईल का फलंदाजांकडून की पुन्हा एकदा गोलंदाज येणाऱ्या षटकांमध्ये देखील सातत्याने गडी बाद करून सर्व बाद करतील एकविरा स्पोर्ट झूपाडा संघाला. हे पाहणं देखील तेवढंच रंजक ठरणार आहे. परंतु निराशाजनक कामगिरी आहे आतापर्यंत या मॅचमध्ये आई एकविरा स्पोर्ट झूपाडा संघाची. ज्या आत्मविश्वासानं कॅप्टननं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता, असं वाटलं होतं की एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल, परंतु अतिशय सुमार दर्जाची फलंदाजी. हो, आपण म्हणतो की फलंदाजी स्वीकारली आणि त्या मात्र या ठिकाणी बीसीसी बोर्डी सकाळी एखादी मोठी धावसंख्या ते मात्र उभारली असते. परंतु त्याचा प्लॅन चांगला होता जे की आपण जर 5 ओव्हरमध्ये 45-50 धावा संख्येपर्यंत जर पोहोचलो गेलो तर आय थिंक आपल्या गोलंदाजाला एक लढण्याची शक्ती मिळू शकते. परंतु तसं खेळ इथं मात्र घडलं नाहीये आणि अखेर 2 षटकामध्ये फक्त 4 धावा त्या ठिकाणी जोडल्यामध्ये यश आलं आणि अखेर 5 विकेट इथे गमावले. खेळपट्टीवर फलंदाज मुकेश आणि किसन. मुकेशकडे स्ट्राईक असेल, एका धावेवर खेळतोय. सिन्नान आलाय. सिन्नानकडे चांगला बेग आहे. हो, इथे डायरेक्ट हिट लागली आहे. अपील होत आहे धावचितसाठी आणि आता अंपायर तिसऱ्या पंचांकडे वळतायत. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. धावचितसाठी बॅट हवेत आहे की काय हा प्रश्न आहे. हो, जरूर आणि सिन्नाचा एक वेगळा रूप पाहतोय आपण या सीझनमध्ये. चेंडूची सुद्धा चांगली हाताळणी केली आणि पाहू शकेल या ठिकाणी विकेट किपरकडे ज्या इष्ट्या आहेत त्या एंडला त्या इष्ट्यांवरती जरूर मात्र त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाले. टीव्ही पंच जरूर पंकज चौधरी सर आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत, पाहणी करतायत. डिसिजन पेंडिंग. खरं तर विकेट किपर एस्टॅम्पपासून थोडासा दूरच उभा आहे, पण तरी देखील तेथे संधी पाहूनच एस्टॅनवर थ्रो करण्यात आलाय आणि यस, ही इज आउट. हलगर्जीपणा दाखवलाय फलंदाजानं. बॅट्समन मुकेश तंबूच्या आश्रयाला. काउंटेड झाली नाहीये आणि त्यातल्या मात्र या ठिकाणी रनआउटच्या सुरुवात विकेटचं पतन आणि 4 आकड्यावरती 6 विकेट्स इथे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की या स्पर्धेतील लो स्कोरर जो आपण पाहतोय तो एक्झॅक्टली झुपाडा संघाच्या नावावरती जातो की काय, की या सामन्यामध्ये प्रत्येक फलंदाजाला खेळण्याची संधी मिळेल का जे ज्या अनुषंगाने क्रिकेट सध्या सुरू आहे. नाही, असं जर चालू राहिलं तर तुमच्याकडे 15 विकेट्स असल्या तरी देखील सर्व तुम्ही गमावू शकता. कारण तिसरं षटक नुकतंच सुरू झालंय. 6 गडी बाद झालेत आणि फक्त 4 धावा फलकावर. नवीन बॅट्समन गौरव यावेळेला ड्राईव्ह करत असताना फटका चांगला आहे, मात्र फिल्डरचा प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळतोय. गुड स्टॉप बाय शाहिद खान. एकच धाव येथे मिळेल. एका धावेच्या मदतीनं गौरवने स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावर. 6 गडी बाद. कासव शाप गतीने इथे मात्र या ठिकाणी दहा फलकावरती धावा आपल्या पाया मिळतात. जणू का आपण पाहिलं तर या वेगाने कासवचा वेगाने पळतोय ज्या अनुषंगानं धावांचा वेग इथे मात्र वाढवण्याचा प्रयत्न करतायत. हो, चांगली लेंथ पॅचची कडा स्वतः गोलंदाज सिन्नान चेंडूवरती पोहोचतोय. सिंगल धाव तिथे एक्झॅक्टली पूर्ण केली गेली आणि एका धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. जबरदस्त स्पर्धेचं नियोजन पाहत आहोत. वर्ल्ड कप ऑफ पीटीसी जय गणेश चषक 2025 आणि ही परंपरा 15 वर्षापासून मात्र या ठिकाणी सुरू आहे. सातत्य टिकून ठेवलं आहे स्पर्धेचं. मागील 4 सत्र जरुरी स्पर्धा आपल्यापासून दूर राहिली, काही प्रॉब्लेम्स होते, परंतु पुन्हा मात्र त्याच जोमानं आपल्याला ही स्पर्धा मात्र काठोल्या मैदानावरती पाहायला मिळते. हो, इथे मात्र पाहू शकाल पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा आणि चेंडू बाउंड्री यांच्या पलीकडे 5 नशिबाचे 5 धावा.
चालू आहे आणि अखेर पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 15वर. म्हणजे आपण असं सुद्धा म्हणू शकतो अजय की वापाली गावातून आता जो वारा आहे तो आता मात्र पडगे शहराकडे मात्र वेगाने वाहतोय आणि त्याचा मात्र जरूर फलंदाजांना मात्र या ठिकाणी कुठेतरी लाभ घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला एक चांगला टोळीपर्यंत पोहोचायचं असेल तर इथून धाबांचा वेग वाढवावं लागेल. परंतु गोलंदाजी अटॅक बेस्ट आपण पाहत आहोत. दांडी गोल आणि सिन्नाला अखेर या ठिकाणी विकेट्स ची खुराक मिळाली. फलंदाज बाद झाला या ठिकाणी मिस्टर गौरव. सिन्नानं 3 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी आता समाप्त झालेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 7-15. मला असं वाटतंय की एकविरा जुपाडा संघाकडे अनुभवाची कमतरता आहे. जास्तीत जास्त नवोदित खेळाडू पाहायला मिळत आहेत, जसा तुम्ही उल्लेख देखील केला. परंतु शिवाजी एक अनुभवी खेळाडू आहे, तो सलामीला आला होता आणि त्याच्यावर फार मोठी मदार होती. त्याने जर सुरुवात चांगली केली असती तर कदाचित काहीच वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र तो पहिल्याच बॉलवर बाद झाला आणि त्याच्यानंतर पूर्णपणे पडझड. परंतु अजय माझा एक वैयक्तिक प्रश्न असा की शिवाजी जरूर या संघाचा आधारस्तंभ आहे, परंतु त्याला सलामीला येणं गरजेचं होतं का? 5 षटकांचा सामना आहे, तुम्ही जरूर मिडल ऑर्डरमध्ये येऊन आपल्या संघाला सावरू शकले असते. परंतु एक चुकीची प्लॅनिंग एक झाली तिथे मात्र घडली गेली आणि शिवाजी सारख्या फलंदाज मात्र त्या ठिकाणी शून्यावरती बाद झाला. त्याचमुळे आता मात्र संघ पूर्णपणे बागफुटला आहे. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. 4थ्या षटकात सुरुवात करायची आहे. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण जराला पुन्हा पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर फक्त 15 धाबा. आतापर्यंत 18 चेंडूचा खेळ आपण या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 3 षटकाचा खेळ ते मात्र समाप्त झाला आणि या पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती या फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू वेगाने चालला लॉंग ऑनच्या दिशेनं 4 धाबांसाठी चौकार. समोर प्रहार केला होता आणि लॉंग ऑनला तिकडे फिल्डर दूर होता, त्याचा फायदा घेतलाय. गॅपमधून बॉल पाठवला किसनने. 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनीची धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 4थ्या षटकाला आपण केली आहे सुरुवात. प्रत्येकी 5 षटकांच्या लढती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पडग्याचा हा विश्वचषक अर्थातच जय गणेश चषक. अकोटप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्रक्षण फॉलो थ्रू मध्ये. या वेळेला देखील संधी होती, मला असं वाटतंय स्क्वेअर ऑफ द विकेट जर खेळला असता ऑफ साईडला तर काही धावा मिळाल्या असत्या, परंतु अचूक टायमिंग साधू शकला नाहीये. आणि इथे रनरची सुद्धा संधी होती, परंतु जरानं मात्र त्याच्यासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही की जरा सांगतो की अजून थोड्याशा धाबा होणं गरजेचं आहे. शेड्यूलवर आम्हाला त्या धाबा चेस करण्याची संधी. शेड्यूलला उचलून फेक करेपर्यंत 2 धाबा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. अदरवाईज सर्व फलंदाजा खेळ पाहिला आणि जरी किसनचा खेळ पाहिला तर असं वाटतं की किसन एक वेगळ्या खेळपट्टीवरती बॅटिंग केली आणि सर्वांनी मात्र वेगळ्या खेळपट्टीवर बॅटिंग केली. आपण चर्चा करत होतो शिवाजीबद्दल. मला वाटतं टॉप ऑर्डरला त्याने भरपूर धावा बनवलेल्या आहेत, तर ती गेम प्लॅनिंग तर चुकीची नव्हती, परंतु तो पहिल्या बॉलवर बाद झाला. हे दुर्दैव राहिले त्यांचं. यावेळेला ऑन साईडला स्विंग केलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर खूपच दूर दिसतोय. एका टप्प्यावर बॉल कलेक्ट केला जाईल डीप मिड विकेटला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावा येत आहेत या षटकामध्ये. चांगली बॅटिंग करतोय फलंदाज किसन. या अगोदर गौरवला आपण बघितलं, त्याने देखील काही धावा जोडल्या आपल्या टीमसाठी आणि त्याच्यामुळेच आता धावसंख्या 20च्या पलीकडे जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. जरूर तुम्हाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मात्र जावं लागेल. बॅटिंग चांगली आहे सध्या आपण पाहतोय. फटका हवेत केला. चेंडू पाहिला दी लॉंग ऑफ कडे एबी आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं आपण. सिंगल धाव जरूर तिथे कंप्लीट केली गेली. थोडासा ताकदीचा कमी वापर होतोय. मगाशी तुम्ही उल्लेख केला की काही यंगस्टर आहेत आणि त्याचमुळे मात्र थोडंसं मात्र त्या ठिकाणी सरावाचा अभाव या सर्व खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला. परंतु जरूर जसे जसे खेळाडू मात्र पुढे स्पर्धा केल्या जातील तसा त्यांना अनुभव जरूर मात्र आपल्याला येताना पाहायला मिळू शकेल. पुन्हा मात्र तो स्ट्रोक, पुन्हा मात्र 30 जागा फलंदाजाने निवडली. एबी मात्र चांगला क्षेत्रक्षण करतोय, चांगली फेक करतोय आणि अशा रीतीने मात्र 4 षटकांचा खेळ इथे मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. इथे मात्र शुभागमन झालेला आहे. रुपेशजी राजाराम सांबरे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय.
जरारचा स्पेल या ठिकाणी समाप्त झालाय. कोटा पूर्ण केलाय 2 षटकांचा. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 3 गडी बाद केले, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये तेवढी चांगली गोलंदाजी करता आली नाही. थोडंसं खर्चिक षटक राहिलं. तब्बल 10 धावा खर्च केल्या आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये जरारनं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25, 7 गड्यांच्या मोबदल्यात एक वेळ 4 धावांवर 6 गडी बाद झाले होते. स्थितीमध्ये थोडासा सुधार जरूर झालेला आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका, फलंदाजांना देखील विनंती असेल. जरूर या स्पर्धेमध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे सन्माननीय सचिनजी पाटील साहेब, जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत, त्याच्या वतीने आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी कॅश प्राईज लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकासाठी कॅश प्राईज देणारे सन्मानित श्रीकांत गायकर साहेब, त्याचप्रमाणे थर्ड प्राईज देणारे आमचे माजी सरपंच दलेपाडा सन्मान चितनजी पाटील, फोर्थ प्राईज देणारे आमचे कुरुंगावचे विद्यमान सदस्य सन्मान जगदीशजी पाटील, यांचा सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्व ज्या ट्रॉफीज पाहतोय पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापर्यंत, ज्या स्वर्गीय सकाराम विषय यांच्या स्मरणार्थ मंगन सकाराम विषय उद्योजक वापाळे याचकडून लाभलेले आहेत, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरसाठी ट्रॉफीज देणारे सन्माननीय नितीनजी वकेंडे वापाळेचे स्वर्गीय संतोष नारायण वेकेंडे यांच्या स्मरणार्थ आम्हाला या सर्व ट्रॉफीज लाभलेल्या आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. माझी झालाय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल फुलर लेंथ स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह करायचा होता, बरोबर बॅटवर आला नाही, थोडीशी आउटसाईड एज होती, परंतु बॉल अडवण्यापूर्वी एक धाव कंप्लीट केली फलंदाजांनी. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर मजल मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. धावसंख्या 26. तदनंतर या स्पर्धेमध्ये आपण मालिकावीरासाठी फ्रीज देणार आहोत, जे आम्हाला तुषारजी वेकेंड आणि जिग्नेश काठोळे याचकडून आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. यावेळेला ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे, ते झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. राहील डाऊन द बॉल आणि जबरदस्त कॅच. फलंदाज बाद होतोय किसन. थँक्यू डीजे. जिग्नेशजी काटोळे आणि तुषारजी वेकणे याचकडून आम्हाला आमच्या संघासाठी अर्थात जय गणेश वापाली संघासाठी जर्सी सुद्धा मात्र देण्यात आलेली आहे, त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये सर्व प्लेअर ऑफ द मॅचसाठी जे आपण ट्रॉफी पाहत होतो ते आम्हाला माजी क्रिकेटपटू बिरबलजी विषय याचकडून देण्यात आलेले आहेत, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक बॅट आणि ब्रँडेड शूज इथिन JBN ग्रुपच्या वतीने देण्यात येणार आहे, त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे अजूनही उत्कृष्ट फलंदाज आणि बॅटरसाठी बॉलरसाठी आकर्षक गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत. कुरुंदगावचे उद्योजक सन्माननीय मुरलीधर पाटील याचकडून, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे AV स्पोर्टच्या माध्यमातून मिस्टर आदेश गीते आणि विनय गीते याचकडून मॅन ऑफ द मॅच फायनल जो खेळाडू ठरणार आहे त्याच्यासाठी आपण आकर्षक बॅट देणार आहोत. या सर्व दात्यांचं हृदयाच्या अंतकणातून आयोजकाच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. येथे फटका चांगला पाहायला मिळाला होता, थोडासा बॉटम हँडचा वापर केला होता, मात्र जास्त खरं तर शक्तिशाली प्रहार नव्हता आणि गॅप शोधू शकला नाही. डीपमध्ये फील्डर उपस्थित, एकच धाव मिळाली नवीन बॅटर राजेशला. 8 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. धावसंख्या 27. पुढचा बॉल यावेळेला बॅक ऑफ लेंथ होता, थोडी लेट बॅट फिरलेली आहे, बॅटची कड लागली आहे, मात्र फिल्डर पासून बॉल थोडासा दूर होता, त्याचा फायदा मिळतोय. आणखी एक सिंगल येते. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले. आई एकविरा स्पोर्ट जुपाडा संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे या मॅचमध्ये BCC बोरिवली संघाविरुद्ध. याच्यानंतरचा सामना आणखी एक महत्त्वाची मॅच आपण बघणार आहोत, चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे विरुद्ध SCC पडगा. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्या पहिल्या इनिंगमध्ये फटक्या हवेत केल्या, जरूर चांगला स्ट्रोक आहे, प्रयत्न सुद्धा चांगले पाहायला मिळत आहेत अगदी सीमेरेषे लगत, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र धरतीवरती दान झाला आणि अखेर 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती आहदने. स्वतःच्या डावीकडे जात असताना झेल टिपण्याचा प्रयत्न, मात्र बॉल हातातून निसटलाय. चांगला सपोर्ट मिळाला, बॅकअप मिळालं राहिल शेखकडून, त्यामुळे 4 धावा प्राप्त करता आल्या नाहीत फलंदाजाला. फटका देखील चांगला होता, चिप केला होता, फक्त जास्त शक्तिशाली फटका खेळण्याचा प्रयत्न नव्हता. 2 धावांनीची धावसंख्या 30. शेवटचा बॉल यावेळेला ऑन साईडला उडवलाय, मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेत आहे आणि पुन्हा एकदा आहत चेंडू खाली, पुन्हा एकदा बॉल हातातून निसटलाय. येथे मिळतील 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील कदाचित प्रयत्न, मात्र संधी नाहीये. 2च धावांवर समाधान व्यक्त करावं लागणार आहे आणि याचबरोबर डावाची सांगता होतीये. थोडी रिकव्हरी केली आई एकविरा स्पोर्ट्स जुपाडा संघानं. 4 धावांवर 6 गडी बाद झाले होते, तेव्हा वाटत होतं की पूर्ण षटके खेळता येणार नाहीत, मात्र लोअर ऑर्डरच्या फलंदाजांनी चांगलं कार्य केलं. एकूण धावसंख्या 32 आणि विजयाचं लक्ष असणार आहे 33 धावांचं BCC बोरिवली संघासमोर. 33 इज द टार्गेट. जाऊयात आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. दरम्यान या ठिकाणी प्रिन्स ऑफ वाफाळे प्रतीकजी सांबरे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे जय गणेश चषक 2025 मध्ये. चेक सर्वांनी अमोलजी शेलार आणि सर्वांनी योगेशजी सांबरे यांना विनंती करतोय
आणि शांतारामजी सांबरे काकांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचे नाणेफेकी संपन्न करणार आहोत. वेलकम समीर आणि वेलकम हिरामन, दोघांना आपण देऊया बेस्ट फ्लक. आणि आपल्या उपस्थित पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या स्पर्धेपैकी संपन्न करणार आहोत. हा नाणं दोघांना माहिती आहे. एका बाजूला या स्पर्धेची जनक यांची प्रतिमा, दुसऱ्या बाजूला वर्ल्ड कप ऑफ पीटीसी. चला आपण काकांना मान देऊया. कॉल देत आहेत एसीसी पडके संघाचे संगणक. वर्ल्ड कप ऑफ पीटीसी असं कॉल आहे आणि तेच आलेलं आहे. जशी मागणी तसं पुरवठा. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. समीर, जरूर आपल्या पहिले तर नवीन सीझनला सुरुवात झालेली आहे, नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. एक्झॅक्टली काय प्लॅनिंग तुमची या सत्रामध्ये? मी पाहतोय की या प्रत्येक स्पर्धेमध्ये तुमचा खेळ भरत चाललाय. प्लॅनिंग तर काय नाही, पण आमचे फिल्डर आहेत ना ते एकदम सपोर्टर करतात. आणि साजिश तर काय तुम्हाला संदेश दिलाय? साजिद भाईचा तर काय बोलून फायदाच नाही, तो काय एकदम सुरक्षित करतो पोरांसाठी. पहिल्या सामन्यामध्ये तुला असं वाटते की एखादा क्षेत्र आहे की तिथं आमच्याकडून काही चुका गेलेल्या आहेत? नाही, काहीच चुक्या नाही झाल्या. समोर संघ माहिती महेंद्र हिरामन शेलारचा संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट प्रथम बॅटिंग करणार की फिल्डिंग करणार? फिल्डिंग करणार. याचं कारण काय आहे? तुमची बॉलिंग स्ट्रॉंग आहे की तुम्हाला रन चेस करण्यासाठी जास्त आवड आहे? आमची बॉलिंग तर चांगलीच आहे, पण आम्ही रन चेंज करायचा प्रयत्न करू. तर या स्पर्धेमध्ये जो आतापर्यंत तुमचा प्रवास राहिला आहे आणि तुम्ही आतापर्यंत स्पर्धा कशा रीतीने एन्जॉय केलेली आहे? खूप एन्जॉय केलेली. तर जरूर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हिरामन, जे आपण खेळपट्टी पाहतो एक्झॅक्टली या गोलंदाजाला साथ देते की फलंदाजाला? तसं जर पाहिलं ना तर खेळपट्टी खूप छान आहे. गोलंदाजाने जर चांगल्या टप्प्याची गोलंदाजी केली तर बॅट्समनला मारायला खूप कठीण आहे. आणि जर गोलंदाजी खराब टप्प्यावर गोलंदाजी केली तर बॅट्समन इझी सिक्स सुद्धा मारू शकतो. तू टॉस जिंकला असता, तुझा निर्णय काय आला असतं? मी बॅटिंगच करणार होतो, कारण की आम्ही आता थोडा यावर्षी नवीन अंदाज घेतला आहे. कारण की आमची टीमसुद्धा चेस करण्यातच माहीर होती, परंतु यावेळेस आम्ही कुठेतरी वेगळा निर्णय घेतोय की पहिले बॅटिंग करूयात. कारण की गोलंदाजी चांगली आहे, जयेश आहे, रितेश आहे. मगाशी सुद्धा बघितलं असेल तुम्ही की रितेशने चांगला कमबॅक केला. त्याप्रमाणे आम्ही जरा बॅटिंगच करू. म्हणजे आतापर्यंत तुम्ही 2 विजय सामने केला, दोन्ही सामन्यामध्ये आपल्याला नवीन नवीन तुमचा एक चांगला खेळाडू पाहायला मिळाला. आणि या सामन्यामध्ये कुठल्या खेळाडूला जास्त अपेक्षा आहेत? अपेक्षा तर महेंद्र आणि माझ्याकडनं पण आहेत, परंतु ज्युनियर खेळतात याचा अभिमान आहे आम्हाला, कारण की आम्ही ज्युनियर घडवत असतो. परंतु काही ज्युनियरांनी थोडा नाराज केला आम्हाला, तर त्यांना सुद्धा संदेश देईन की या टुर्नामेंट मार्फत की तुम्ही कमबॅक करा रिटर्न टीममध्ये, कारण की तुमची टीमला गरज आहे खूप. हा सामना हाय स्कोरिंग आणि हाय व्होल्टेज होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. स्कोअर तर हाय होऊ शकतो, जर पडक्या संघाने गोलंदाजी जर चुकीची केली तर हाय स्कोअर होईलच, परंतु जर लो स्कोअर सुद्धा इथं डिपेंड होऊ शकतो. जरूर दोन्ही संघांना आपण देऊया विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येकी 5 ओव्हरची लढत. टॉस जिंकला या ठिकाणी साजिद शेख फेम टीम मारतात एसीसी पडके संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. जाऊया आपण टॉस बॉक्समधून पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच योगी. दरम्यान डावाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर एक धाव. आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अमोलजी शेलार साहेब यांच्या माध्यमातून चेंडू स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती सुदर्शन काठोळे यांना असेल. जरूर चांगलं मोलाचं सहकारी आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. अमोलजी शेलार यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतो. या स्पर्धेचे जनक यांचे छोटे बंधुराज सुदर्शनजी काठोले यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. उपदार माची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण एक मोमेंट देऊन आपण सन्मानित करीत आहोत. त्याच्या समेत त्यांचे सहकारी सन्माननीय योगेशजी सांबरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान मिस्टर रुपेश सांबरे या आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान इथे संपन्न करायचं आहे. सर्वांना योग्य तो मान, योग्य तो सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने देत आहोत. हीच आपली परंपरा आहे, हेच आपल्या या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आणि गणपती बाप्पाच्या नावाने स्पर्धा आपण पाहत आहोत. जय गणेश चषक 2025चा अद्भुत क्रिकेटचा थरार. पुढील सन्मान वापाली गावचे ज्येष्ठ समाजसेवक शांतारामजी सांबरे काका आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हरिभक्त परायण
त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. प्रशांत निलेश सांबरे या आपण पुढे या. आय थिंक या स्पर्धेचे जनक संदीपजी काठोले साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न करूया. वाफलगावचे ज्येष्ठ समाजसेवक हरिभक्त पारायण शांतारामजी सांबरे काकांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि जाऊया आपण ऑनगोईंग मॅचकडे. लो स्कोरिंग सामना आहे, परंतु कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतं अजय गरत, त्याच्या सोबतीला मिस्टर आदित्य जाधव. थँक्यू सो मच योगी. एक धाव येथे मिळाली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. एमएच बलेरे आणि आहद ही सलामीची जोडी आहे. म्हणजेच बॅटिंग ऑर्डरमध्ये देखील बदल येथे करण्यात आलेला आहे, कारण टार्गेट छोटा आहे. 5 ओव्हर्समध्ये 33 धावा बनवायचे. त्याच्यामुळेच आहद जो एक युवा खेळाडू आहे त्याला संधी देण्यात आलेली आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे आदित्य तुमचं. थैंक यू सो मच अजय गरत. इस बीच अच्छी गेंद विकेट कीपर के ऊपर से गेंद चली गई थी. शॉर्ट फाइन लेग खिलाड़ी की बढ़िया फील्डिंग, कोई भी रन नहीं. देखिए पिछले सीजन तक अहद मुल्ला अंडर 24 की टूर्नामेंट में हम इन एक्शन में देखते रहे थे, लेकिन इस सीजन में कहीं ना कहीं अब बीसीसी के मेन टीम में उनकी एंट्री हो चुकी है. और कई सारे ऐसे टूर्नामेंट्स है पीटीसी में कि अहद मुल्ला को कहीं ना कहीं बीसीसी के कैप्टन शाहिद खान ने मौका दिया है. निश्चितच संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. या मॅचमध्ये खरं तर टार्गेट एवढं मोठं नाही आहे. सुरुवात पण चांगलीच झालेली आहे. 9 धावा फलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आता 24 बॉल्समध्ये 24 बनवायचे आहेत. स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे आहदला. तेव्हाच मला असं वाटतं की यानंतरच्या सामन्यामध्ये कदाचित प्रेशरस सिच्युएशनमध्ये देखील त्याचा वापर केला जाऊ शकतो. निश्चित तौर से जिस तरह से चैंपियन सुपर लीग में अहद मुल्ला को बहुत आगे बैटिंग ऑर्डर में फॉरवर्ड किया था. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय कृष्णा सांबरे साहेब आणि प्रकाशजी विशे साहेबांचं आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं जय गणेश चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. एक ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 9 रन बिना किसी नुकसान पर बीसीसी बोरीवली पड़गा. लक्ष्य इस वक्त 33 रनों का है. उसका पीछा करती हुई आयमश और अहद मुल्ला ओपन करने के लिए आए थे. 2 पर आयमश बल्लेबाजी करते, जबकि 3 पर अहद मुल्ला. तेज हवा इस वक्त चलती हुई वाफाला एंड के जानिब से पड़गा एंड की तरफ. कहीं ना कहीं अब तेज हवा का दिखना कितना लाभ उठाते बैट्समैन आयमश. बेरा लोड चलते, नरेंद्र गेंदबाजी करते हुए राइट आर्म और द विकेट. बोल्ड वेज बीच पहला विकेट गिरता हुआ बीसीसी बोरीवली पड़का का. टिपिंग फुल टॉस होता आणि अगदी दोन्ही पायांच्या मधून बॉल एष्ट्यांना जाऊन धडकलाय. अहमदचा अडथळा दूर केलाय. पहिल्याच बॉलवर गोलंदाज नरेंद्रनं. पहिल्या ओव्हरमध्ये देखील जयने जो मारा केला होता तो चांगलाच होता. खरं तर त्याच्यामध्ये 4-22च्या रूपात धावा आल्या नाही तर आणखी काही कमी धावा आपल्याला फलकावर पाहायला मिळाल्या असत्या. यस, वो अगर 4 रन बच जाते तो फिर एक अच्छा ओवर हम कह सकते थे जय का. लेकिन पहले ओवर में 9 रन बने. दूसरे ओवर की शुरुआत अहमद का पहले ही गेंद पर विकेट लिया नरेंद्र ने. जिस तरह से गेंद की थी, मजबूर किया था शॉट्स खेलने के लिए, फ्लाइट दिया था, डीप में गेंद की थी. और जिस तरह से बोल्ड वे बिल्कुल दोनों पैरों में के बीच में से गेंद विकेटों से टकराती भी. नवीन फलंदाज जरार मुल्ला मैदानामध्ये. इनेट नंबर 3. नॉर्मली सलामीला खेळणारा फलंदाज आहे. जरार मुल्ला आणि शाहिद खान ही सलामीची जोडी असते, पण या मॅचमध्ये सलामीच्या जोडीमध्ये पूर्णपणे बदल पाहायला मिळाला होता. अहमदला पुढे पाठवण्यात आलं, परंतु त्याने थोडंसं निराश केलं. जरार चांगल्या फॉर्ममध्ये आहे. हलक्या हातानं वळवलाय बॉल. स्क्वेअर लेग फिल्डरकडून थोडीशी चूक घडली आहे. थोडासा अंदाज चुकला. बॉल फील्ड करेपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. बिल्कुल हल्के हाथों से केवल मोड़ दिया था, दिशा दी थी. और स्पेयर लेग के खिलाड़ी का जो पूर्वानुमान था वो गलत था. यही कारण था मिस फील्ड हुई. और जब तक समय था दोनों भी बैट्समैन के पास 2 रन पूरे करते हुए. 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 11 रन और द विकेट. नरेंद्र कदमों का इस्तेमाल निकल के मारने की कोशिश. एलिवेशन नहीं बना था. चाइनीज कट लेकर के पीछे चली गई थी विकेट कीपर के पास. डॉट बॉल. या स्पर्धेचा आनंद बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन देखील घेत आहेत प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. आणि पडगावचे एक लेजेंडरी क्रिकेटपटू बादाणे गावचे सुपुत्र बालचंद्र जाधव दादा देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून जय गणेश चषकासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. स्पर्धेचा मनमुराद आनंद ते देखील लुटतायत. आपलं हार्दिक स्वागत आहे.
जय गणेश चषक 2025 मध्ये अप्रतिम मारा पाहायला मिळतो या षटकामध्ये युवा गोलंदाज नरेंद्रकडून. येथे लेग बायच्या रूपात एक धाव मिळाली आहे. धावांसाठी संघर्ष करावा लागलाय बीसीसी बोरिवली संघाच्या फलंदाजांना देखील. जी हाँ, बिल्कुल गेंदबाजी बहुत अच्छी होती है भी। अब जूपाड़ा टीम की जिस तरह से बीसीसी के स्टार बैट्समैनों को अभी तक बांध के रखा है दूसरे ओवर में, खास करके जरार मुल्ला को। आणखी एक चांगला बॉल मागे जातोय विकेट किपरला चकवा देत असताना, परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल. लो स्कोरिंग सामना आहे, परंतु गोलंदाजी कौतुकास्पद. यस, तारीफ के काबिल गेंदबाजी होती है भी। आइए एक विरा जूपाड़ा के गेंदबाज खास करके नरेंद्र की पहली गेंद पर उन्होंने विकेट लिया था हिमेश का, उसके बाद दबाव बनाते हुए ओवर नंबर 2 में बीसीसी के बैटिंग ऑर्डर पर फक्त 3 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक धाव एक्स्ट्रा आहे. बॅटने फक्त 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 12 या आकड्यावर स्थिरावलेली आहे. अजूनही 21 धावांची आवश्यकता बीसीसी बोरिवली संघाला सामना जिंकण्याकरिता. 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडंसं प्रेशर वाढत असताना फलंदाजांवर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज नरेंद्र ओव्हर द विकेटनं खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय अगदी समोर बी मध्ये. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर येतोय बॉलवर. एक धाव मिळाली. एकाच धावेवर समाधान व्यक्त करावं लागणार आहे. म्हणजेच काय दिसतंय आपल्याला तर सामना सोडलेला नाही. 32 धावा जरूर बनवल्यात फक्त 5 ओव्हर्समध्ये एकविरा स्पोर्ट जूपाडा संघाने, परंतु त्यांचे गोलंदाज प्रयत्न करतायत, प्रयत्न सुरू आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 1-13 बीसीसी बोरिवली. यस, अभी भी इस वक्त जिस तरह से गेंदबाजी हो रही है, मैच को छोड़ा नहीं है जूपाड़ा के गेंदबाजों ने। बघा, वाफाळे गावासाठी आणि संपूर्ण आपल्या भिवंडी तालुक्यासाठी हे एक अभिमानाची बाब आहे. वाफाळे गावची सुकन्या डॉक्टर भाविका कविता किसन विशे परदेशात आणि भारतात MBBS डॉक्टर पदवी मिळवल्याबद्दल तिच्या आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करीत आहोत. SK ग्रुपच्या माध्यमातून, समस्त ग्रामस्थ मंडळ वाफाळीच्या वतीनं आणि जय गणेश चषकाच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी मॅडम आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. यस, खेल की शुरुआत होती भी मनीष सांबरे की तरफ से इस कप के लिए ऑल दी बेस्ट आ चुका है और बिल्कुल सक्सेसफुल हम टूर्नामेंट देखते हुए जय गणेश वाफाले ट्रॉफी जय को कंटिन्यू रखा है तीसरे ओवर के लिए। डाउन द विकेट खिला, गेंद जा रही है मिड ऑन से लॉन्ग ऑन पर, खिलाड़ी मौजूद है जब तक गेंद को थ्रो करते हुए खिलाड़ी लॉन्ग ऑन के अहाद मुल्ला 1 रन आसानी से पूरा करते हुए। देखिए अजय, छोटा टोटल है 33 रनों का, उसके ऊपर भी हम कह सकते हैं अभी तक बहुत अच्छी और नफीतुली गेंदबाजी है आई एकवीरा जूपाड़ा टीम की। बघा, ग्रामीणचं क्रिकेट आहे आदित्य. बऱ्याचदा जे नवोदित खेळाडू असतात ते सिनियर खेळाडूंना देखील नावे ठेवत असतात की मैदानामध्ये तुम्ही तुमच्यामुळे मॅचेस हारतात, कधी कधी होत असतात सामने तुम्ही गमावता. पण आता नवोदित खेळाडूंना जेव्हा संधी मिळते तेव्हा त्यांना कळतं की मैदानामध्ये नेमकं काय चाललेलं असतं. आहदच्या बाबतीत मी असं नाही म्हणत की आहदने तसं म्हटलं असेल, पण आता आहदला देखील समजलं असेल की मैदानामध्ये प्रेशर किती असतं. एकच धाव मिळाली. फटका चांगला होता, बॉल थोडा कमजोर होता. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली. हळूहळू का होईना या मॅचमध्ये चुरस निर्माण केलेले आहे ते म्हणजेच आई एकविरा स्पोर्ट जूपाडा संघाच्या गोलंदाजांनी. जयचं हे दुसरं षटक आहे. 18 धावांची अजून आवश्यकता. आता मात्र मोठा प्रहार केलाय. लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय. ओहो, झेल ड्रॉप आणि बॉल आता सीमारेषेचा वेध घेतोय. पुन्हा रिकव्हरी केली जाईल, परंतु चूक तर घडली आहे. एकच धाव येथे पूर्ण केले फलंदाजांनी. पहिल्या 3 बॉल्सवर 3 सिंगल्स. सामन्यामध्ये रंगत निर्माण होताना दिसते. इवन जरार मुल्ला खेळपट्टीवर असून देखील मोठे फटके आलेले नाहीत. धावसंख्या 16. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 धावांची आवश्यकता. इथे कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल आई एकविरा स्पोर्ट जूपाडा संघाच्या गोलंदाजांचं. वरची कडा लागली आहे. टॉप एज आहे. फिल्डर विकेट कीपर आणि त्याने टिपलाय झेल. जरार मुल्ला बाद. सेकंड विकेट गोज डाऊन. जरूर मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन झालेलं आहे. तर आपण जाऊया व्यासपीठाकडे. काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पाहू शकाल या ठिकाणी वापलगावची समाजसेवक सन्माननीय कृष्णाजी सांबरे काका आपल्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करतो. या स्पर्धेचे जनक सन्माननीय संदीपजी काटोले साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण कृष्णाजी सांबरे काकांना या ठिकाणी सन्मानित करा. वापलगावचे ज्येष्ठ समाजसेवक कृष्णाजी सांबरे काकांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. उपदार माहिती शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. तदनंतर सन्माननीय
प्रकाशजी विषय काका आपल्यामध्ये आज आलेले आहेत. मी विनंती करतो विषय काकांना की आपण पुढे या. एक्झॅक्टली आपण म्हणू शकतो की आज वापाली गावामध्ये असं एकही घर नसेल की त्या घरातून या स्पर्धेला व्यक्तीने भेट दिली नसेल. आणि आपण प्रकाशजी विषयानं या ठिकाणी सन्मान करतो. मी पुन्हा संदीपजी काटोली साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. उपदारमाची शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि उपस्थित क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा जयगणेश चषकामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वर्ल्ड कप ऑफ पीटीसी आणि या स्पर्धेची या सर्व खेळाडू आणि या प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये. ओटी कॉमेंट्री बॉक्स. 14 बॉल्समध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली आहे 16. मॅच रोमहर्षक स्थितीत. शाहिद खान आलाय. कट करण्याचा प्रयत्न. सुरेख बॉल होता. हा थोडासा खाली राहणारा बॉल होता. शाहिद सुरुवातीला असं वाटलं ज्याप्रमाणे पवित्रा घेतला होता की ऑन साईडला मोठा फटका खेळेल, मात्र लाईन चांगली होती आणि शाहिद खानला देखील पहिल्या बॉलवर बीट करतोय गोलंदाज जय. कातिलाना गेंदबाजी होती भी जूपाड़ा टीम की, खास करके जय की जितनी तारीफ करे उतनी तारीफ कम, क्योंकि अभी तक बीसीसी के अच्छे अच्छे बैट्समैनों को उन्होंने पानी पिलाया है. पुढचा बॉल. यावेळेला फक्त बॅटचा फेस उघडलाय. व्हॉट अ शॉट. डिलाइटफुल स्ट्रोक प्लेड बाय शाहिद खान. 4 धावा चौकार. क्या शॉट खेला वहाँ पर शाहिद खान ने आखिरी गेंद पर. बिल्कुल गेंद के लेंथ को पढ़ा था और बिल्कुल गैप में ढकेला था. और शाहिद खान की एक खासियत है, मैच की कंडीशन को देखते हुए वो बल्लेबाजी करते. बिल्कुल हल्के हाथों से पुश किया था. गेंद चली गई थी डीप थर्ड मैन पर 4 रन के लिए. 3 ओवर की समाप्ति के बाद 20 रन बची भी. अब 12 गेंदों पर 13 रनों की जरूरत. कट टू कट मुकाबला चल रहा था इससे पहले और आखिरी गेंद पर चौका आने के बाद अब रन टू बॉल इक्वेशन आते हुए बीसीसी के लिए. जयचा चांगला स्पेल समाप्त झाला. एक गडी त्याने बाद केला आणि खूप इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. शेवटच्या बॉलवर चौकार आला. तो देखील शाहिदची कलात्मकता होती म्हणून, नाहीतर बॉल एवढा खराब नव्हता. परंतु शाहिदनं डोक्याचा वापर केला आणि फक्त दिशा दिली बॉलला. गॅपमधून बॉल पाठवला 4 धावांसाठी. पहिला चौकार आलाय शाहिद खानच्या बॅटमधून. धावसंख्या 20. 12 बॉल्समध्ये आता 13 धावांची आवश्यकता. झुंजार वृत्तीचं दर्शन इथे पाहायला मिळत आहे. दर्शन घडवलंय गोलंदाज जय आणि नरेंद्र यांनी. आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल केला जात आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज गौरव पडगा यांकडून. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहद. आहदला देखील थोडे गिअर्स चेंज करावे लागतील. अको टप्प्याचा बॉल उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. स्वेअर मारा. वाईटचा इशारा करतायत पंच. दिशा इन गेंद वाइट के साथ शुरुआत करते हुए. हालांकि युवा टीम है और इस सीजन में जिस तरह से उनका ट्रॉफी भी हुआ है जूपाड़ा टीम का. गौरव आ चुके ओवर नंबर 4 करने के लिए. वाइट के साथ शुरुआत. स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन बची भी. अब 2 ओवर में जीतने के लिए 12 रनों की जरूरत. हवा इस वक्त काफी तेज चलते हुए अहद मुल्ला के लिए. शॉर्ट बॉल यावेळेला हुक करायचा होता. अचूक टायमिंग साधता आलेला नाही. विकेट किपरनं तिकडे बॉल अडवला होता आणि फेक केली, परंतु निशाणा चुकला. एस्टनवर निशाणा साधण्याची आवश्यकता होती. चोटी धाव पूर्ण केली आहे. शाहिदला माहिती आहे आता स्वतःकडे स्ट्राईक घ्यावी लागणार आहे, कारण त्याच्याकडे अनुभव आहे आणि खरं तर टार्गेट एवढं खडतर नाहीये, परंतु गोलंदाजी फार छान झाली आणि फलंदाजांनी सुरुवातीला कामगिरी थोडी ढिसाळ केली. त्याच्यामुळे थोडंसं दडपण बीसीसी बोरिवली संघावर देखील पाहायला मिळतंय. यस, बैटिंग ऑर्डर में काफी सारे चेंजेस देखे हमने बीसीसी के और यही कारण है कि 33 रन बनाने के लिए अभी भी ओवर नंबर 4 की जरूरत लग चुकी है. हालांकि बीसीसी का मतलब ऐसी टीम है जो 33 रन 3 ओवर में भी बना सकती थी, लेकिन आखिरी ओवर तक अगर मैच चला गया तो फिर कहीं ना कहीं जूपाड़ा की तारीफ करनी होगी, क्योंकि एक छोटे टोटल पे उन्होंने फाइट की है एक मजबूत टीम बीसीसी के सामने. खेल की शुरुआत. गेंदबाज मुड़ते हुए शाहिद खान के लिए. थोड़ा गेम को स्पीड अप करना अंपायर्स. चला, खेळाडूंना विनंती आहे, शिवाजी आपण वारंवार गोलंदाजाकडे येऊ नका प्लीज, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. अगदी योग्य उल्लेख केला आपण की 3 ओव्हर्समध्ये देखील ही धावसंख्या चेस करता आली असती, पण बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस झाले. पण याचा अर्थ असा होत नाहीये की गोलंदाजांनी काहीच केलेलं नाही. गोलंदाजांचंच कौतुक करावं लागेल, त्यांना श्रेय जातं ज्या पद्धतीनं त्यांनी मारा केलेला आहे. समोर फलंदाज कोणी असू द्यात, तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागते आणि ती चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत.
परंतु यावेळेला खराब बॉल, शॉर्ट बॉल आहे, हुक केलाय आणि अगदी गॅपमधून बॉल चाललाय. लॉंग लेग सीमारेषेचा वेध घेत असताना बॉल सीमा पार शाहिद खानच्या बॅटमधून येतोय. नेत्रदीपक चौकार. हा दुसरा चौकार ठोकलाय शाहिदनं. या अगोदर मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार त्याच्या बॅटमधून आला होता आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाल्यानंतर 4 धावा प्राप्त करतोय. संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली. आता फक्त 7 धावा दूर आहे बीसीसी बोरिवली संघ विजयापासून. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा दाखवत टप्प्याचा बॉल अपरकट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर केलं जाईल. बॉल निघून चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेचा वेध घेत असताना आणखी एक बॉल सीमा पार, आणखी एक दणदणीत चौकार. सलगचा तिसरा चौकार शाहिद खानच्या बॅटमधून. अफलातून बॅटिंग शाहिद खानची पाहायला मिळते. चेंडूच्या मेरिटवर बॅटिंग केली जात आहे आणि जे काही प्रेशर वाढलं होतं सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये ते पूर्णपणे रिलीज झालंय आणि आता विजयाकडे वाटचाल सुरू आहे बीसीसी बोरिवली संघाची. फक्त 3 धावांची आवश्यकता. 9 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला लॉफ्ट करायचं होतं. आतली कडायला लागली. बॉल चाललाय विकेट किपरच्या मागे. फिल्डर पाठलाग करतोय. आउटफील्ड तिकडे फास्ट आहे आणि फिल्डरचा प्रयत्न देखील अपुरा पाहायला मिळतोय. 2 धावा तर मिळाल्यात आणि याचबरोबर स्कोर्स आर लेवल्ड. फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे. सन्माननीय मुकेशजी वेखंडे यांचं शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. बिग हिट. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. शाहिद खानच्या बॅटमधून विजयी फटका, षटकार. बीसीसी बोरिवली संघानं अखेर हा सामना 8 गडी राखून जिंकलाय. अभिनंदन टीम बीसीसी बोरिवली अँड हार्ड लक आई एकविरा स्पोर्ट्स जुपाडा. लगेच पुढील मॅचला सुरुवात करायची आहे. सामनावीराचा पुरस्कार आपण व्यासपीठावर देणार आहोत. मात्र पुढील दोन्ही संघ एससीसी पडगा आणि चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. एससीसी पडगा संघ फिल्डिंग करणार आहे प्रथम. सो फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच जरार मुल्ला. कारण त्यानेच पायाभरणी मजबूत केली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये या मॅचमध्ये तब्बल 3 गडी बाद केले होते. 2 ओव्हर्समध्ये 12 धावा देत 3 गडी बाद केले आणि बॅटने देखील काही धावा जोडल्या होत्या, 4 धावा. सो जरार मुल्ला इज द मॅन ऑफ द मॅच. दरम्यान मुकेश वेखंडे यांच्या या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. बिरबल विषय यांच्याकडनं अतिशय सुंदर ट्रॉफी आहे. जरा मला कमॉन. समालोचन कक्षामध्ये बदल घडते. दरम्यान या ठिकाणी जरार मुल्ला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हा हकदार आहे. मी आदरणीय सन्माननीय प्रकाशदादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देणार जे आम्हाला बिरबल विषय साहेब यांच्याकडनं लाभले. त्याचप्रमाणे 90 डिग्री यांच्या माध्यमातून केक आहे जे आम्हाला लाभलेला आहे. सन्माननीय गागस यांच्या सौजन्यानं आम्हाला हे केक आहे आणि ते आपण प्रदान करीत आहोत. अभिनंदन जरार अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट राऊंड. दरम्यान आपण वळणार आहोत पुढच्या सामन्याकडे. अतिशय महत्त्वाचं आहे कारण आपण जर पहिलं त्या ठिकाणी आयोजकांचं कौतुक करायला 5 षटकांचे सर्व सामने आम्हाला इथंच खेळवायचे आहेत. दरम्यान सलामीची जोडी प्लीज मैदानामध्ये यायची आहे. दरम्यान मला जोडले